नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ॲक्सिस बँकेअंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। वेगवेगळ्या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत, ज्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर असो, असिस्टंट मॅनेजर असो, कस्टमर एक्झिक्युटिव्ह असो, सेल्स ऑफिसर असो, वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या लोकेशन वाईज जागा निघालेल्या आहेत। कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीस भरायची नाहीये। डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला विदाउट फी फॉर्म फिल करायचा आहे। जर का तुमचं या ठिकाणी शॉर्टलिस्टेड जर तुम्ही झालात तर तुमच्या लोकेशन वाईज जी काही ॲक्सिस बँक आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे। इंटरव्ह्यू बेसिस वरती सिलेक्शन असणार आहे। तर कोणकोणत्या लोकेशन वाईज या ठिकाणी जागा निघालेली आहेत, क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाहीये मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर जे बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यावरती क्लिक करून ऑल वर क्लिक करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहे चला पाहूया स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲक्सिस बँकेअंतर्गत वेगवेगळ्या अशा पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। वेगवेगळ्या लोकेशन वाईज या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तुमचं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी जॉब अपडेट बघायचे आहेत मित्रांनो। जसं तुम्ही या ठिकाणी व्ह्यू मोर कराल तससे तुम्हाला वेगवेगळे जॉब अपडेट या ठिकाणी मिळत राहणार आहेत। तर आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी एक्सपिरियन्स बघणार आहोत। तर ह्या बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदासाठी या ठिकाणी 1 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे। ज्या पदांसाठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्या पदांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिलेला आहे डिटेलमध्ये, ओपनिंग पण दिलेली आहे, लोकेशन सुद्धा दिलेलं आहे। तर तुम्हाला एक्सपिरियन्स बघायचा आहे, त्याचबरोबर लोकेशन बघायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी अर्ज करायचे। जर का तुम्ही फ्रेशर्स असाल तर या ठिकाणी बघू शकता 0 to 1 year एक्सपिरियन्स दिलेला आहे, त्यामुळे फ्रेशर्स या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। तर अशा प्रकारची पदं बघून तुम्हाला अर्ज करायचा आहे। मुंबई, ठाणे या ठिकाणी वेगवेगळ्या, कल्याण अशा वेगवेगळ्या लोकेशन वाईज या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। बघू शकता ज्यावेळेस तुम्ही व्ह्यू मोर करताय तर या ठिकाणी बघू शकता आणखीन या ठिकाणी ओपनिंग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। वेगवेगळे अशा जागा निघालेल्या आहेत, बघू शकता पदांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत। बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट, त्या वेगवेगळे रिलेशनशिप मॅनेजर आहे, सेल्स मॅनेजर आहे, त्याच कस्टमर सर्व्हिस स्पेशलिस्ट आहे, त्याचबरोबर इंजिनियर डेव्हलपमेंटचे आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता सेल्स मॅनेजर पदासाठी जागा आहे, फायनान्स अँड अकाउंटंट साठी जागा आहेत। वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। जसं तुम्ही या ठिकाणी व्ह्यू मोर करताय तसं या ठिकाणी ओपनिंग ओपन झालेल्या तुम्हाला बघायला मिळतील। तर मुंबईमध्ये जास्त करून या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर तुमच्या लोकेशन वाईज तुम्हाला या ठिकाणी जागा बघून या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर अर्ज करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे। आता जर तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 0 to 1 yearचा एक्सपिरियन्स सांगितलेले आणि ओपनिंग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जागा खूप कमी आहेत। एकच जागा आहेत एक पदासाठी, पण कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीज भरायची नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची। जर तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदासाठी अर्ज करायचा असेल एक जागा आहे, यावरती तुम्ही क्लिक केलात की तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक ओपनिंग आहे मुंबईसाठी। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ग्रॅज्युएशन कंप्लीट लागणार आहे। सेल्स बद्दलचं तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी ते पण मेन्शन करू शकता। जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय नाव वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर, पिन कोड, त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जर तुम्ही पर्सनल डिसेबिलिटी असेल तुमच्याकडे तर तुम्हाला या ठिकाणी ती मेन्शन करायची आहे। जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कंट्री सिलेक्ट करायची, करंट सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। अपलोड युअर रिझ्युमे या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी अटॅच करायचं आहे। त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा। एक्सपिरियन्स बघू शकता, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 0 वरती क्लिक करायचं। या ठिकाणी एक्सपिरियन्स दिलेला आहे, तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। सिलेक्ट मंथ, तुम्हाला किती महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, मंथ वाईज आहे तर तुम्हाला या ठिकाणी मंथ वाईज या ठिकाणी एक्सपिरियन्स सिलेक्ट करायचा आहे। एक्सेप्ट करायचे टर्म अँड कंडिशन या ठिकाणी आणि सबमिट फॉर्म करायचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याची जी लिंक आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.